हाय हॅलो नमस्कार. कशात सर्व? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला म्हटलं आज छान मस्त तयारी वगैरे केली कारण की मी रील शूट करत होती. तर आपलं इंस्टाग्रामला पण एक अकाउंट आहे शीतल इन्फो क्लब म्हणून, त्याच्यावरती मी फॅशन रील बनवत असते. तर त्या चॅनलसाठी रील टाकायची होती म्हणून मस्त छान तयारी वगैरे केली होती. तर म्हटलं चला आपल्या ब्लॉग चॅनलसाठी पण काहीतरी दाखवूया. तर नेमकंच माझे ब्लाऊज कलेक्शन ब्लाऊज जे आहेत 2-3 ब्लाऊज शिवून आले होते. तर म्हटलं तुमच्याबरोबर नक्की शेअर करूया तर कसे शिवले, कारण की ते शिवून पण मम्मीने पाठवलेत. म्हटलं साड्या पण त्याच्यासोबत तुम्हाला दाखवूया कारण की आत्ताच रिसेंटली 2-3 साड्या आपल्या कलेक्शनमध्ये ॲड झालेल्या आहेत. तर म्हटलं तुमच्याबरोबर नक्की शेअर करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपली फॅमिली आहे ती खूप छोटीशी आहे. पण मग तुम्ही आपल्याला सपोर्ट जर केला तर आपली जी फॅमिली आहे ती मोठी होऊ शकते आणि आपलं चॅनल ग्रो होईल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्याबरोबर टाकण्याचा प्रयत्न मी करेलच. कारण की जेव्हा चॅनल चांगलं झालं लागेल तेव्हा मला पण इंटरेस्ट येईल की अजून छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच पोहोचवेल. तर व्हिजिट करणार असाल नवीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. तर चला मी तुम्हाला जे ब्लाऊज शिवून आलेले आहेत ते दाखवते आणि आजचा लुक मला कसा वाटतो मला हे पण कमेंट करून सांगा. तर लुकमध्ये तुम्ही बघू शकता छान मेकअप केलेला आहे. रेड कलरची लिपस्टिक लावलेली आहे. इयरिंगमध्ये असे ट्रायंगल्स इयरिंग घातलेले आहे. गळ्यामध्ये एकदम नाजूक छोटीशी चेन घातलेली आहे. एका हातामध्ये वॉच घातलेले आणि मस्त इकडे सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरीचा असा एक सेट घातलेला आहे एका हातामध्ये आणि हे खूप सुंदर दिसतोय. लुक पण खूप सुंदर दिसतोय. आणि तुम्ही आपले इंस्टाग्राम अकाउंट पण चेक करा, त्याचे छान छान फॅशन रील जे आहेत मी ते टाकत असते. तर आणि मला लुक कसं दिसतं ते कमेंट करून सांगा. तर चला तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर इंस्टाग्रामवर माझ्या आता एक रील टाकलीच होती एकादशीची. तर त्याच्यामध्ये हे ब्लाऊज मी दाखवलंच होतं. तर असं हे कॉटन साडी आहे. त्याच्याला असं मस्त इरकल बॉर्डरमध्ये त्याला हे स्लीव्ज दिलेलं आहे आणि त्याचा नेक बघू शकता असा मटका नेक दिला आहे आणि हा खूप सुंदर दिसतो. आणि हे मम्मीने शिवून पाठवले बाय द वे, कारण की मम्मीचं असं म्हणणं की फॅशन आउट ऑफ होऊन जाते आणि जे डिझाईन त्या छान नाही दिसत. मग असं फ्रंटला पण जर बघितलं तर असा पंचकोन सारखा गळा शिवून पाठवला आणि हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं. याचे फोटो वगैरे जे आहेत ते मी इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केलेच आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. असे टसल लावलेले आहेत अशा दोऱ्याखाली आणि कलर खूप सुंदर आहे कारण की हा कलर आपल्या कलेक्शनमध्ये नव्हताच. तर मग मी नक्की घेतला. मम्मीची साडी आहे, मम्मीची साडी होती तर मी ती डायरेक्ट घेऊन टाकली. तर पण खूप सुंदर दिसते. तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता. याचा कलर बघू शकता. कलर एकदम एकदम ऑसम कलर आहे. खूप सुंदर कलर. त्या दिवशी मी एकादशीला ही साडी नेसली होती आषाढी एकादशीच्या दिवशी. पण खूप सुंदर दिसते. म्हणजे सगळ्यांना आवडली. मी जेवढे फोटो शेअर केले तर सगळ्यांनी मला छान कॉम्प्लिमेंट दिल्या. तर ही साडी आहे आणि पूर्ण साडी प्लेनच आहे, फक्त खाली अशा बॉर्डर दिलेला आहे त्यामध्ये. तर ही एक साडी आहे. साईडला मी याचा फोटो लावून दिली ही कशी दिसते. तर तुम्हाला माझ्या साडी कलेक्शन जर पूर्ण साडी कलेक्शन जर बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही एक साडी झाली. दुसरी साडी जी आहे ही अशी, ही साडी तुम्ही इंस्टाग्रामला खूप व्हायरल होती तेव्हा आसपास एक दिवाळी, मागच्या दिवाळीच्या आसपास. तर मी घेऊनच 7-8-10 महिने झाले. म्हणजे शौर्य कमीत कमी 10 महिन्यांचा झाला. शौर्य पोटात असताना 9व्या महिन्याच्या याच्यामध्ये ओटी भरणमध्ये मला ही साडी माझ्या नंदनबाईंनी आणली होती. म्हणजे आत्ता ब्लाऊज शिवून मिळालं कारण की ब्लाऊज वारीकडे इतकी गर्दी आणि तिच्या नेमक्या मध्ये एक वडील एक्सपायर झाली. मग ती थोडंसं लेटच केलं. तर असं स्लीव्जला असं एकदम छान डिटेलिंग दिलेलं आहे. अशा लांब आपल्या एल्बोपर्यंत स्लीव्ज शिवलेले आहे. याचा पण पंचकोन गळा आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये आणि बागून पाठीमागून पण काही गळा नाही, असा गोल आणि असं मटका गळा टाईप आहे. तुला गळा वेगळा सांगितला होता शिवायला, मागचा जो नेक आहे तो वेगळा सांगितला होता. पण मग ब्लाऊजचं जे कापड आहे ते कमी पडलं त्यामुळे तिने असं बनवलं. तर याच्यावरची साडी दाखवते तुम्हाला. साड्या कधी घालणं होतील कधी नाही, एवढ्या साड्या झाल्या आता. आणि मस्त 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 असा एक येल्लो कलर. आठवली ही साडी तुम्हाला? ही खूप ट्रेंडमध्ये होती त्यावेळेस. मी घेतली पण घेऊन आतापर्यंत ब्लाऊज शिवलं नसतं. कसं दिसतंय मला? हा पण कलर आपल्याच्या नव्हता आणि मी ज्या पण साड्या घेतल्या ते कलर आपल्या वॉर्डरोबमध्ये नव्हतेच. मी असेच कलर निवडून घेतले जेणेकरून जे कलर नव्हते आणि ते नवीन ॲड होतील. तर असा हा लिंबू कलर आणि हा खूप सुंदर दिसतोय. मी याच्यावर छान मेकअप आणि गेट रेडी विथचा एक लुक तयार करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तिसरी साडी आहे ही अशी कॉपर बॉर्डरमध्ये. बाय द वे ही साडी माझ्या बाळतिड्यावरची आहे. माझ्या सासराचे जे लोक आहेत ते मला घेण्यासाठी आले होते तर त्यावेळेची साडी आहे. ही अशी कॉपर बॉर्डरमध्ये आणि ही डिझाईन आहे कॉपर. तर असाही कलर आपल्या वॉर्डरोबमध्ये नव्हता. तर कलेक्शनमध्ये नव्हता तर ही शिवली आणि ब्लाऊज खूप सिम्पल शिवले. तर मी म्हणू शकते आता मागून पंचकोन घेतलेला आहे आणि पुढून पण पंचकोन आहे. एकदम सुंदर आहे प्रिन्स कटमध्ये. हिची साडी तुम्हाला दाखवते.
साड्या डायरेक्ट माझ्या पाऊचमध्ये ठेवते, कारण की मग घडी वगैरे एकदम खराब होत नाही, कारण की कपाटामध्ये खूप कमी जागा आहे त्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता हे कॉपर बॉर्डरमध्ये, आणि असं मस्त चिंतामणी कलर आहे, आणि हा कलर मला खूप सुंदर दिसतो. हाही कलर मी घातलेला नाही, तर हाही कलर तुमच्यासोबत घालून मस्त गेट रेडी विथ मी शेअर करेल. तुम्हाला साड्या कशा वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चौथी साडी दाखवते तुम्हाला, ही पण खूप स्पेशल आहे बरं का साडी. साईडला ना शेजारी ना काम चाललेलं आहे बिल्डिंगचं, खूप खटखट करता, त्यामुळे मी माईक लावलाय, पण तरी पण तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल असं गृहीतच धरते मी. जर काही चुकत असेल आपलं ब्लॉगमध्ये तर मला नक्की सांगत राहा बरं का, तुम्ही चांगलं गाईड करा. तर हेच पण असं 3/4 शिवलेलं आहे. इथे मस्त असं थोडंसं अशा चुन्या दिलेल्या आहे, अशा असं घातल्यानंतर असं दिसतं. आणि मागून याचा असा मटका गळासारखा आहे डबल लेअरमध्ये, आणि ऑलमोस्ट हे चारही ब्लाऊज सेमच झाले. आणि पुढून मस्त याचा असं पंचकोन गळा, त्याला असं छान डिटेलिंग करून दिली. तर ही साडी माझ्या ओटी भरण्याची आहे, शौर्य पोटात असताना ओटी भरण्याच्या वेळेसची ही साडी आहे, आणि खूप सुंदर आहे. मला हा कलर आवडला, कारण की मला ग्रीन कलर फारसा सूट होत नाही, म्हणून मी ग्रीन कलरमध्ये जाण्याचं थोडंसं अवॉइडच करते. आणि ही अशी पूर्ण साडी आहे, याला असं सिल्वर, असं गोल्डन सिल्वर, हां थोडंसं असं BH कलर टाईप आहे, आणि हे खूप सुंदर दिसतं. ही साडी मी ओटी भरणीला पण घातली होती, आणि नंतर वटसावित्री पौर्णिमेला पण घातली होती, आणि हे खूप सुंदर दिसते. तर अशा ह्या 4 साड्या आता आपल्या रिसेंटली आपल्या कलेक्शनमध्ये ॲड झालेल्या, आणि अशा खूप साड्या आहेत आपल्या कलेक्शनमध्ये, म्हणजे खूपच साड्या. मला आधी एवढ्या साड्या आवडत नव्हत्या, पण आता मला खूप साडी प्रेम झालेली आहे. आता मला असं वाटतं की एक साडी नवीन नवीन ट्राय करून छान छान साड्या घालूया. तर तुम्हाला कसं वाटतं ह्या साड्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझं पूर्ण साडी कलेक्शन जर बघायचं असेल तर मला तेही कमेंट करून सांगा. मी खूप वेळ इकडेच का बरं बघून बोलते, मला कळत नाही इकडे बघून बोलायचे. ठीक आहे, सॉरी, चुकत असेल तेवढं माफ करा. तर तुम्हाला माझं कुठलं कलेक्शन बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. आणि यार प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताशी ना आपले 224 काहीतरी सबस्क्रायबर झालेले. अरे मी खूप मेहनत घेते आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत. जर चॅनलवर जर व्हिजिट केली तर नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी खूप छान छान कंटेंट नक्की शेअर करेल, आणि छान व्हिडिओज, फॅमिली ब्लॉग वगैरे पण मी घेऊन येईल. तर तुम्ही सपोर्ट करा, कारण की जेव्हा सबस्क्रायबर वाढतात ना तेव्हा माणसाला ऑटोमॅटिक ग्रुप येतो काम करायचं, म्हणजे इच्छा होती. आणि जर व्ह्यूज नाही आले का मग माणसाचं माणूस डिमोटिवेट होत चालतं, तसं नाही वाटत, काहीतरी घडत असतं. म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये खूप गॅप पडून जातो, मग यार व्ह्यूज नाही, सबस्क्रायबर नाही. पण प्लीज 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 सबस्क्राईब करा. खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करून मी ब्लॉग चालू करेल तुमच्यासोबत, कारण की आपलं कोणी अजून चॅनल छोटं त्याच्यामुळे एवढं काही ब्लॉगला रिस्पॉन्स येत नाही, तरी पण मी जसं जमेल तसं ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करतेच आहे. पण प्लीज यार सबस्क्राईब करा, आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येईल. तर साडी कशा वाटल्या मला एक कमेंट करून सांगा, आणि पूर्ण जर साडी कलेक्शन बघायचं असेल तेही कमेंट करून सांगा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग सोबत, तोपर्यंत काळजी घ्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा अकाउंटवरती पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, तिथे छान छान फॅशन रील मी टाकत असते, फॅशन टिप टाकत असते. तर शीतल इन्फो क्लब असं आपलं नाव आहे, मी जे नाव आहे ते मेन्शन करून देते आपले इंस्टाग्राम हँडल. खूप छान व्हिडिओ पण तिकडे मी टाकत असते. तर आणि रोज मिनी ब्लॉग टाकतेच आपल्या चॅनलवर, तर मिनी ब्लॉग बी नक्की बघा, आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग सोबत. बाय, काळजी घ्या. बाय द वे, लुक कसा दिसतोय, कारण की मी खूप छान दिसते, मलाच पर्सनली मी खूप आवडते. तर तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा. काही चेंजेस असतील तेही सांगा. पण केसांवर जाऊ नका प्लीज. केसांची सगळी सेटिंग वगैरे चुकूनच गेलेली आहे, आणि इतका वेळ नाही, कारण शौर्यानं खूप त्रास देतो, त्याच्यामुळे मी सेटिंग वगैरे अजून करत नाही. पण मी जाणार आहे ते लवकर पार्लरमध्ये, छान मला मस्त स्ट्रेटनिंग करायची, मी स्मूदिंग करणार आहे, म्हणजे नॅनो प्लास्टर जी ट्रीटमेंट आहे ना ती करणार आहे मी. पण बघू आत्ता होते, रक्षाबंधनला होते, त्या दिवाळीच्या आसपास होते, हे काही सांगता येत नाही, कारण ते डिपेंड ऑन मिस्टरांवरती आहे, कारण की पैसे देणारे तेच आहेत आपल्यासाठी, त्यामुळे त्यांच्या मूडनुसारच घेऊ. तर चला बाय, इथंच ब्लॉग संपवते. बाय.